आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीने केला असा वाद घालण्यात अर्थ नाही। दादांनी सरकारमधील नेत्यांचे कान टोचले। महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक राजकोटवर उभारणार, स्मारक उभारण्याचा निर्णय झालाय, अजित पवारांची माहिती। कंत्राट कसं दिलं, कुणी दिलं याचा तपास होणार, जबाबदार व्यक्तीला सोडलं जाणार नाही, कारवाई होणारच, अजितदादांकडून स्पष्ट। प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे। राजकोट किल्ल्यावरील आदित्य ठाकरे आणि राणेंमध्ये झालेल्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापुरात मध्यरात्री 3 वाजता कारवाई। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटात घटनास्थळी, घर 50 किलोमीटरवर असताना नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे, घटनेत नाईकांचा हात तर नाही ना, निलेश राणे यांचा ट्विट करत गंभीर आरोप। 1 सप्टेंबरच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही। मुंबई पोलिसांसोबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची चर्चा होणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंकडून मालवणमधील राजकोट किल्ल्याची पाहणी, स्थानिक तहसीलदार, प्रांत आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आढावा घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई आणि पालघरमध्ये मोदींचे 2 कार्यक्रम। मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचंही भूमिपूजन। बीकेसीतील वर्षा गायकवाडांच्या आजच्या आंदोलनाला परवानगी नाकारली। बीकेसीत एशियन हार्ट समोर वर्षा गायकवाडांचं आंदोलन होणार होतं। मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होणार होतं। जेरबंद केलं तरी बेहतर, आम्ही मागे हटणार नाही, महाराजांच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढणार। घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर वर्षा गायकवाड यांचं ट्विट। वाढवण बंदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून नवा वाद समोर, सहलीच्या नावाखाली कॉलेजच्या मुलांना कार्यक्रमाला नेलं जातंय, ठाकरे गटाच्या युवासेनेचे गंभीर आरोप। नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। भूमिपूजनाला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा विरोध, संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीस। काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत पक्षानं दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप। काँग्रेस राष्ट्रवादीच्या आयुष्यात कधी पटलं नाही, आज सोबत बसलो तरी बाहेर आले की उलट्या होतात, तानाजी सावंतांचं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबाबत वादग्रस्त वक्तव्य। अजित पवारांनी तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं। राष्ट्रवादीच्या आयुष्यात कधी पटलं नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आज सोबत बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, सावंतांचं विधान। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांचं ट्विट। खेकड्यामुळे धरण फुटलं म्हणू शकतात, हापकिनला माणूस म्हणू शकतात, तर ते काहीही म्हणू शकतात, मिटकरींची टीका। बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, तानाजी सावंतांच्या विधानावर अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं अजितदादांना थेट सत्ता सोडण्याचं आवाहन। महाराष्ट्रासह सर्व राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी संघ भाजपसोबत मैदानात, मोहन भागवतांच्या उपस्थितीत आजपासून केरळमध्ये संघाची बैठक। संघाशी संबंधित 32 संघटनांचे प्रतिनिधी आणि भाजपकडून जेपी नड्डा, शहा आणि बीएल संतोष सहभागी होणार। भाजप कोर कमिटीची आज सागर बंगल्यावर महत्वाची बैठक। मालवणमधील घटनेनंतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांची बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। सत्ताधारी विरोधकांमध्ये सोशल मीडियावरून आरोप प्रत्यारोप सुरू। आजची वार्षिक सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणेच वादळी होण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार। विनायक राऊतही घटनास्थळाला भेट देणार। मुंबई शिक्षक मतदारसंघातील निकालाला उच्च न्यायालयात आव्हान। निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुभाष मोरेंची याचिका। ठाकरे गटाचे उमेदवार अभ्यंकर अपात्र मतदारांची नोंदणी करून निवडून आल्याचा आरोप। मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ पुण्यातील शिवणे येथे महाविकास आघाडीचं आंदोलन। महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करत महायुती सरकार आणि ठेकेदार विरोधात जोरदार घोषणाबाजी। आमदार संतोष बांगर यांच्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ। आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। गाडी पकडल्यानं आमदार बांगर यांची शिवीगाळ। राहुल गांधी लवकरच मार्शल आर्टशी संबंधित भारत डोजो यात्रा सुरू करणार। मार्शल आर्टशी संबंधित व्हिडिओ प्रसिद्ध करत राहुल गांधींची घोषणा। मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुकर घोटाळ्याच्या चौकशीची मागणी। काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे मागणी। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 दरम्यान 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी कांदिवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक।
पुण्यातील जुन्या टर्मिनलचं रूप पालटणार. पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर आणखी 16 चेक इन काउंटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता उपअभियंता यांच्या बदल्या. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडून बदलीचे आदेश. पुणे शहरातील डेंग्यू बाधित रुग्णांनी 100 ओलांडली. चिकनगुनियाच्या रुग्णात देखील दिवसेंदिवस वाढ. 4 गर्भवती महिलांना झिकाची लागण. परभणीच्या डासाळी परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने उडवली नागरिकांची झोप. ड्रोनच्या गिरक्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे नांदेड शहरात गटारी तुंबल्या. डेंग्यू मलेरिया रोगाची लागण. शहरात पालिकेकडून धूर फवारणीकडे दुर्लक्ष. बुलढाण्यातील गिरडामध्ये 40 वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. परिसरात भीतीचं वातावरण. ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट रत्नागिरीतील पूर्णगड समुद्रात बुडाल्याची घटना. बोटीवरील 2 खलाशांचं कोस्ट गार्डकडून रेस्क्यू. कोस्ट गार्डनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं 2 खलाशांना वाचवलं. पुण्यातील शाळा परिसरात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही. शाळांच्या परिसरात सुरू असलेल्या पानटपरी नष्ट करण्यासाठी मोहीम. पुणे गणेश उत्सव पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यात मोठी कारवाई. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजरवर दहशतवाद विरोधी पथकाचा छापा. मोठा मुद्देमाल जप्त. पुणे शहरात खड्डे दुरुस्तीला वेग. पालिकेकडून 3 दिवसात 432 खड्डे बुजवले. बीडच्या गेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा. स्थानिक गुन्हे शाखेची धाड. 5 ट्रॅक्टरसह वाळू उपसा करणाऱ्या केन जप्त. संभाजीनगरच्या देवळाई परिसरात गौण खनिजांचं अवैध उत्खनन. अप्पर तहसीलदाराच्या पथकाकडून तब्बल 11 वाहनं जप्त. जमीन सपाटीकरण करण्याच्या नावाखाली सुरू होतं अवैध उत्खनन. चोरीला गेलेले 5 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत. कराड पुणे पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त. संभाजीनगरात आक्रमक नागरिकांनी थेट मृतदेह महावितरणच्या कार्यालयासमोर आणला. वीज नसल्यानं फवारणीसाठी पाणी घेण्यास गेलेल्या शेतकऱ्याला तलावात बुडून मृत्यू. चितेगाव येथील महावितरणच्या दालनासमोर मृतदेह ठेवून आंदोलन.